रामकृष्ण हरी. आपण ज्या काळाला घाबरतो तो काळ गीतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एका उदाहरणामध्ये आपल्याला सापडतो आणि माऊलींनी ते सिद्धांतासह आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. परमात्मा जो आपल्या आत आहे तोच परमात्मा बाहेर दिसणं, याला माऊली म्हणतात प्रथम स्वरूप समाधान. म्हणजे ज्यावेळेला अर्जुनाला श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवलं किंवा विश्वरूप दाखवायच्या अगोदर डोळे बंद करायला सांगितले, त्यावेळेला अर्जुनाला विश्वरूप आत पण दिसायला हवं आणि बाहेर पण दिसायला हवं होतं. म्हणजे जे चैतन्य आपल्या शरीरामध्ये आहे, जो त्याला आपण आत्मा म्हणतो. माऊली म्हणतात आपण कोणत्या जातीत जन्माला आलो हे महत्त्वाचं नाही, पण आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते मात्र सगळ्यांचं सारखं आहे आणि त्याला जागृत करणं हे महत्त्वाचं आहे. देवानं ज्यावेळेला अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि ते विश्वरूप एवढं उग्र, अगदी डोळ्यांना सहन होणार नव्हतं, त्यावेळेला अर्जुन घाबरतो आणि अर्जुन म्हणतो, तू कोण आहेस? इथून पहिला बाजूला हो. माझ्या सख्याला श्रीकृष्ण भगवानाला तू गिळून टाकलेस, मला हे तुझं रूप पाहायचंच नाही, जा इथून पहिला चालता हो. तेव्हा विश्वरूपातला कृष्ण परमात्मा म्हणतो, मी काळ आहे आणि मी सगळ्या जगाला त्रास देणारा काळ आहे. मी सगळ्याला भीती दाखवतो, नव्हे कधी कधी घेऊन टाकतो. कालोस्मी म्हणजे मी काळ आहे. तेव्हा अर्जुन अजूनच भांबावून जातो किंवा गडबडून जातो, चक्रावून जातो आणि म्हणतो, हे बघा तुम्ही मला भीती दाखवायचा प्रयत्न करताय, पण मी काय घाबरणाऱ्यातला नाही, कारण माझ्याबरोबर कृष्ण भगवान आहेत. त्यामुळं मी तुमच्या या विश्वरूपाला घाबरणार नाही. त्यावेळेला विश्वरूपातला कृष्ण भगवान हसतो आणि म्हणतो, अरे अर्जुना शुद्धीवर ये, नीट ऐकून घे, समजून घे. अरे ज्याला तू ईश्वर समजतोस त्याचं एकच अंग, एक रूप ईश्वर आहे आणि दुसरं अंग, दुसरं रूप हे काळ आहे. म्हणून तू दोन्ही रूपानं ज्या वेळेला मला समर्पित होशील, दोन्ही रूपं माझी स्वीकारशील, त्यावेळेला तुला योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. कालाय तस्मे नमः. माऊली याला काय म्हणतात? उचित कर्म आगवी. कर्माशिवाय काहीही प्राप्ती होत नाही. हा सिद्धांत सुद्धा माऊली आपल्याला देत आहेत. धन्य काळ संत भेटी, संदेहाच्या सुटल्या गाठी. मग अर्जुन म्हणतो, देवा मी खरोखर धन्य झालो, आज मला काळ भेटला. म्हणून ईश्वराचं खरं रूप दृष्टीस पडलं आणि काळ पण दृष्टीस पडला आणि काळ हा परमेश्वर आहे हे पण त्याला समजलं. काळ हा प्रत्येकावर घाला घालत असतो, प्रत्येकाला त्रास देत असतो. तुकोबरायांना सुद्धा विचारलं, तुम्ही काळाला घाबरता का? त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, काळे दिला अवकाश, मी काळाला घाबरत नाही, कारण काळ हा प्रत्येकाला उचित कर्म, चांगलं कर्म करण्यासाठी वेळ देत असतो, अवकाश देत असतो. काही माणसं बघा एका सांगताना सहज म्हणतात, अहो कालच माझ्याबरोबर चांगला बोलत होता, आम्ही दोघं एकत्र बसलो
आणि रात्री समजलं की गेला नाही तो, त्याला अर्धांगवायू झाला, एक डोळा त्याचा कमकुवत झाला किंवा एक अर्ध शरीर लुळं पडलं. जोपर्यंत आपली अवस्था अशी होत नाही तोपर्यंत समजावं की काळ आपल्याकडं अजून आलेला नाही, आपल्याबरोबर ईश्वर आहे. आपण काळाचं आभार मानले पाहिजेत, कारण तो तुम्हाला अजूनही संधी देतोय. अर्धांगवायू हे समजू नका की कुठलाही त्रास, भयंकर त्रास. नाहीतर जगात बघा की तुम्ही सगळं असते सगळ्यांच्याकडं, पण समाधान नाही. सर्व सुखले आले, सगळी सुख पायाशी लोळून घेतात, पण आनंद नाही. हा काळाचा सूक्ष्म कोप आहे असं समजा. अर्जुनाला देवानं पुन्हा एकदा डोळं बंद करायला सांगितलं आणि म्हणले, आता तू नीट माझं रूप निरखून पहा. त्यावेळेला अर्जुनानं डोळं बंद करायच्या ऐवजी थोडंसं उघडलं आणि त्या विश्वरूपाकडं तो भयंकर विश्वरूप पाहत होता. आणि त्या विश्वरूपाचं तोंड उघडं होतं आणि त्या तोंडामध्ये सगळे कौरव, भीष्म, द्रोणाचार्य, अभिमन्यू, कर्णासारखे योद्धेसुद्धा तो काळ गिळत चाललेला होता. हे सगळं बघून परत अर्जुनाची बोबडी वळली. आणि आपण तर किती सामान्य माणसं आहोत, आपली काय गॅरंटी आहे का कधी आपल्यावरती काळ घालेल. पण यालाच माऊलींनी, तुकोबरायांनी, सर्व संतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काळ या रूपाला घाबरू नका, कारण जोपर्यंत तुमच्याकडं परमेश्वर ही एक बाजू भक्ती आहे तोपर्यंत काळ तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. म्हणून ईश्वर आपल्याबरोबर आहे हे सतत गृहीत धरून चाला. ज्यावेळेला हे ईश्वर आपल्याशी एकरूप आहे हे तुम्हाला कळतं, त्यावेळेला काळ आपल्यापासून 2 हात लांब पळतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.